92 गुणले 56/45 वजा 1. हे उदाहरण आपल्याला सोडवायचे. तुम्हाला प्रत्येक प्रश्न मागच्या वेळेसारखं प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी 1 मिनिट देण्यात येईल आणि याचे पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे 1, दुसरा पर्याय आहे 0, तिसरा पर्याय आहे 2/5 आणि चौथा पर्याय आहे 2/7. आपला वेळ चालू होते. 1 तास 1 मिनिटामध्ये आपण हे उदाहरण सोडवायचं आहे. माईक चालू करून उत्तर द्यायचे विद्यार्थ्यांनी. सर उत्तर चॅट बॉक्स मध्ये घ्या. नाही माईकला राहू द्या ना सर, ऐकू येतील मग. गोंधळ करतील सगळे. मागच्या वेळेस नव्हतं केलं, बरेच जणांचे आलत चालू उत्तर. करून घेतो माईक. हा, चला उत्तर आले पाहिजे बरोबर. दुसरा पर्याय ज्या विद्यार्थ्यांनी निवडलाय त्यांचं उत्तर बरोबर आहे. तर आपण पाहूया. आपण हे उदाहरण मी सोडून देतोय तुम्हाला. 65/77. आता त्याला आपल्याला माहिती पहिल्या परिमेय संख्येला दुसऱ्या परिमेय संख्येने भागणे म्हणजेच पहिल्या परिमेय संख्येला दुसऱ्या परिमेय संख्येच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे, म्हणजे गुणाकारला येतं इथे चिन्ह. आणि 104/99 गुणाकार व्यस्त करायचा आहे. आणि पुढचे गुणिले जसे तशी. आता आपण याला भागाकार करून घ्यायची त्याची. आपल्याला माहिती 77 आणि 99 ला 11 ने भाग जातो. 11×7=77, 11×9=99. त्याचप्रमाणे 11×9=99 येतो. 13 ने 65 ला आणि 104 ला भाग जातो. आपल्याला त्यासाठी पाडेपाठ पाहिजे. 13×5 = 65, 13×8 = 108. या 9 ने 45 ला भाग जातो. 9×1=9, 9×5 = 45. या 8 ने 56 ला भाग जातो. 8×7 = 56. 5 ने या 5 ला भाग जातो. या 7 ने पण 7 ला भाग जातो. म्हणजे इथे वरून 1 वजा 1 आणि 1 वजा 1 चं उत्तर येईल 0 असेल. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. अशा प्रकारे अतिशय सोपा असे प्रश्न होता. पुढचा प्रश्न आपण पाहूया. एका अर्धवर्तुळाकृती, मी लिहितानीच ती वाचत आहे म्हणजे तुम्हाला दोन्ही कळून जाईल. एका अर्धवर्तुळाकृती बागेची परिमिती 180 मीटर आहे. तर त्या बागेचे क्षेत्रफळ किती? पहिला पर्याय आहे 3850 चौरस मीटर. दुसरा पर्याय आहे 3350 चौरस मीटर.
तिसरा पर्याय आहे 2250 चौरस मीटर आणि चौथा पर्याय आहे 1925 चौरस मीटर. चला 1 चौथा मिनिटात पर्याय. सोडवायचं आहे आपल्याला. सर चौथा पर्याय. आपण व्यवस्थित सोडून मग तिसरा उत्तर पर्याय. द्यायचं आहे. तिसरा पर्याय. व्यवस्थित आपण सोडवायचं आहे अगोदरी. चला मी तुम्हाला सोडून दाखवतो. ज्यांनी चौथा पर्याय ज्यांनी लिहिलाय त्यांचं उत्तर बरोबर आहे. पाहूया चौथा पर्याय कसा येतो. पहिलं आपल्याला एक सूत्र माहित पाहिजे. अतिशय सोपं असं मी तुम्हाला हे परिमिती काढायचं सूत्र सांगतो. अर्धवर्तुळाची परिमिती जर काढायची असेल ना आपल्याला, अर्धवर्तुळाची परिमिती, यासाठी हे सूत्र लक्षात राहू द्या. बरोबर 36/7 गुणिले आर. आर म्हणजे त्रिज्या आपल्याला माहिती. त्रिज्या हे सूत्र आपण लक्षात ठेवायचं. अर्धवर्तुळाची परिमिती काढायचं. परिमिती या सूत्रावरून आपल्याला त्रिज्या काढायची आणि त्रिज्या निघल्यावर आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढता येईल त्या बागेत. मग आता परिमिती आपल्याला दिलेली आहे 180 आणि मग पुढे आपल्या सूत्रामध्ये किमती घालू आपण. 36/7 गुणिले आर. आपल्याला आर ची किंमत काढायची. 36/7 इकडे आणायची. इकडे आल्यावर 736 होतील बरोबर आर. आता या 18नी 180 आणि 36 ला भाग जातो. 18 दोन्ही 36, 18 180, परत या 2 नी पण भाग जातो. 2 पंचे 10 आणि 5 आणि 7 जर गुणाकार केला तर तो 35 येतो. म्हणजे आपली त्रिज्या आली 35. मग त्रिज्या आल्यानंतर आपल्याला त्या बागेचं क्षेत्रफळ काढता येतं. अर्धा वर्तुळाकृती बागेत जर क्षेत्रफळ काढायचं असेल ते सूत्र आहे 1/2 गुणिले पाय आर वर्ग. आता किमती घालूया आपण. पायची किंमत आहे 22/7. आर ची किंमत आलेली आहे 35. मग 35 गुणिले 35. 7 1 7, 7 5 35, 2 1 2, 2 1 2, 2 1 2. उरलेल्याचा जर आपण गुणाकार केला तर तो गुणाकार येतो 1925 चौरस मीटर. अशा प्रकारे हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवा. अर्धवर्तुळाच्या परिमितीचं 36/7 गुणिले आर. अशा प्रकारे उदाहरण सोडवायचं आहे. तिसरं उदाहरण आहे 60 मीटर लांब 40 मीटर रुंद 5 मीटर खोल खड्ड्यातील माती 1 किलोमीटर लांब, 1 किलोमीटर लांब व 24 मीटर रुंद रस्त्यावर पसरली. तर किती मीटर जाडीचा थर तयार होतो? किती मीटर जाडीचा थर तयार होईल? हे सर अशाच प्रकारची उदाहरणं तुम्हाला या परीक्षेमध्ये येणार आहेत. तर याचा पहिला पर्याय आहे 50 सेंटीमीटर,
दुसरा पर्याय आहे 5 सेंटीमीटर. तिसरा पर्याय आहे 0.5 मीटर. आणि चौथा पर्याय आहे 1.5 मीटर. तुमचा वेळ आता चालू होते, 1 मिनिटात सोडवायचे तो. चौथं. घाई करायची नाही, व्यवस्थित उत्तर सोडवायचं. उत्तर चौथं. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 3 ज्याने उत्तर दिलं त्याचं उत्तर बरोबर आहे, बाकीचे उत्तर चुकलेले आहेत. ऑप्शन नंबर 3. पाहूया आपण कसं येते. आपल्याला एक खड्डा दिला, खड्डा म्हणजे 20 टिकाची त्या आकाराचा खड्डा आहे, त्याचं घनफळ आणि रस्त्यावर पसरलेली माती याचं घनफळ हे सारखंच येणार आहे. म्हणून आपण आता रस्त्यावर जी माती पसरली त्याची आपल्याला लांबी दिली आणि रुंदी दिली, उंची मोजायला सांगितली. त्या मग या लांबी आणि रुंदीच्या गुणाकाराने जर या इष्टिकाच्या घनफळाला गुणलं भागलं तर आपल्याला उत्तर येते. आपल्याला माहिती आहे इष्टिकाची जे काही घनफळ आहे, इष्टिकाची तिचे घनफळ तुम्ही अगदी सूत्र लिहित बसायचे नाही. आता तुम्ही तुम्हाला समजावण्यासाठी सगळं लिहितोय. लांबी गुणले रुंदी गुणले उंची. आता पाहूया आपण 60 गुणिले 40 गुणिले 5 भागिले. आता इथं 1 किलोमीटर आहे, त्याचं मीटर मध्ये जर रूपांतर केलं आपण तर ते 1000 मीटर येते आणि गुणिले 24 हे रुंदी. आणि हे जर केलं तर आपल्याला त्याची उंची भेटणार आहे, हाईट भेटणार आहे. आपण पाहूया का, खालचं 1 शून्य गेलं, वरचं 1 शून्य गेला, हे 2 शून्याला 2 शून्य आपण घालून टाकलेले आहेत. आता 6 आणि 24चा भाग 6 1 6 6 24 परत 4 ने पण वरच्या 4ला भाग 4 1 4 4 1. आता इथं राहिले 5/10 बरोबर याचे, आणि 5/10चा अर्थ आपल्याला माहित आहे 0.5 होत असत. अशा प्रकारे 0.5 हे उत्तर. आता इथे मीटर मध्ये सर्व म्हणून 0.5 हे उत्तर बरोबर येत. पुढचं पाहायचं आपल्याला. 64वा प्रश्न आहे. रामरावांनी तेरा क्विंटल गहू 3250 रुपयांना. सर पुस्तक कोणते आहे? पुस्तक नाही आहे, प्रश्नपत्रिका सोडून राहिलो आपण. दराने 2020 ची प्रश्नपत्रिका आहे. 23 क्विंटल सोयाबीन. सोयाबीन 4350 रुपये दराने विकले.
आडत व्यापाऱ्याने शेकडा 3 दराने आडत घेतली. तर रामरावांना किती रुपये मिळाले? हे रुपयाचं चिन्ह आहे. पहिला पर्याय आहे 1,38,031 रुपये. दुसरा पर्याय आहे 1,38,033 रुपये. तिसरा पर्याय 1,38,181 रुपये. चौथा पर्याय 1,38,432 रुपये. थोडं दोनशे 23 नंतर काय आहे? 223 नंतर काय लिहिलं? 223 कुठे? 223 23 नंतर क्विंटल येते. क्विंटल. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक सर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक ज्याने उत्तर दिलं त्याचं उत्तर बरोबर आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आपल्याला 13 क्विंटल गहू 3,250 ने विकले होते आणि 23 क्विंटल सोयाबीन 4,350 रुपयांनी विकलं होतं. आता जर आपण त्या दोन्हींचं गुणाकार केलं, पहिल्यांदा 3,250 गुणिले 13 करायचे पर्याय आणि त्याचा क्रमांक 1. गुणाकार 13 ने जर गुणला आपण 13,00,000 13 5 65 48 6 13 2 26 6 32 3 33 39 41 म्हणजे ती गव्हाचे एवढे रुपये आले. त्याच्यानंतर 4,350 गुणिले जर 23 केलं तर त्याचा गुणाकार येतोय आपल्याला 1,50,000. 1,50,000 एवढा त्याचा गुणाकार येतोय. 1,50,000 एवढं गुणाकार येत. आणि दोघांची जर आपण बेरीज केली 1,42,300 तेवढी बेरीज येतली. आणि आपल्याला 3% आपण आडत दिलेली. म्हणजे रामरावांना फक्त 97 रुपये मिळालेले. म्हणजे याला रामरावांना किती मिळतील असं विचारलंय तर आपण त्याला 97 करायचं. 97 म्हणजे 97/100. आणि मग हे 2 शून्य गेले आणि हे 2 शून्य गेले. आणि याचा जर आपण गुणाकार केला 1,423 गुणिले 97 याचा जर आपण गुणाकार केला तर तो पर्याय क्रमांक जो पहिला आहे 1,38,031 एवढं येतं. अशा प्रकारे उदाहरण सोडवलं आहे. पुढचं 5 उदाहरण घेऊया आपण. चम्मच पाहिजे नाही
पुढचं आता नित्य समीकरणावर आधारित उदाहरण आहे. हे अशा प्रकारचं एक उदाहरण प्रत्येक परीक्षेला येतच. 2017 गुणिले 2017 वजा 2015 गुणिले 2015 हीच 4032 बरोबर किती असं आपल्याला विचारले आणि 2 पर्याय सांगितले. 2 पर्याय निवडा. 2 पर्याय निवडायचे आपल्याला. पहिला पर्याय आहे वर्गमुळात 2017 गुणिले 2015 हा पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय आहे 2. तिसरा पर्याय आहे 2017 गुणिले 2015 आणि चौथा पर्याय आहे वर्गमुळात 4. सोडविते मागच्या वर्षी काढला मध्ये येत राहत चालू मुळा आहे मुळा 2004 लिंबू नकोच अशीच खोट आहे. माईक 4 पण मी सगळा आवाज आपला माईक बंद केला. तर बरोबर उत्तर येऊ द्या. सोपं आहे. नित्य समीकरणावर आधारित उदाहरण आहे. आपला आवाज जातो गुजारी बोल आता नाही बंद केलं. बंद पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 2 आणि 4 ज्यांनी उत्तर दिले त्यांचं उत्तर बरोबर आहे. मी तुम्हाला 2 पर्याय निवडायला सांगितले होते. आता या पर्यायाकडे जर तुम्ही नजर टाकली तर 2 पर्याय निवडायचे तुम्हाला माहिती आहे. आणि 2 पर्यायाची किंमत सारखी असली पाहिजे. पाहिल्या कधी सोडवायची सुद्धा गरज नाही. हे 2 पर्याय सारखे नाही ध्यानात घ्यायचे. 2 पर्याय मात्र सारखे आहेत कारण त्याची किंमत 2 आहे. वर्गमुळात 4 ची किंमत सुद्धा 2 आहे. हे 2 पर्याय आपण पाहिल्या उत्तर आपण देऊ शकतो. हे 2 पर्याय बरोबर आहेत. तरी मी तुम्हाला सोडून दाखवतो. पहा आपल्याला एक नित्य समीकरण आहे. पहा ए चा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर ए अधिक बी बंद करा आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी. अशा प्रकारचं हे उदाहरण आहे. 2017 गुणिले 2017 म्हणजे ए चा वर्ग. 2015 गुणिले 2015 म्हणजे बी चा वर्ग. अशा प्रकारे हे उदाहरण आहे. मग ए अधिक वर काय होईल. ए म्हणजे 2017 अधिक 2015 आणि दुसऱ्या कंसात 3 ए वजा बी म्हणजे 2017 वजा 2015 आणि खाली 4032. जरीची आपण बेरीज केली 2017ची आणि 2015ची बेरीज 4032 गुणिले 2017 मधून 2015 जर आपण वजा केली तर त्याचं उत्तर 2 येतं. त्याचा गुणाकार त्याचे वजा बाकी 2 येते आणि खाली 4032. आता 4032 आणि 4032 यांचा भाग जातो. फक्त 2 शिल्लक राहतात. मग उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2 इथं 2 आलेलं आहे. आणि वर्गमूळ 4 सुद्धा जे काही आपण जर काढलं त्याचं वर्गमूळ त्याचं वर्गमूळ सुद्धा 2 येतं. म्हणजे 2 आणि 4 हे पर्याय बरोबर आहे. आणि नुसतं पर्याय पाहिले असते तरी आपल्याला कळलं असतं. आपल्याला 2 उत्तर जिथं पर्याय निवडायचे तिथं आपण पहिल्यांदा विचार करायचा कोणते 2 पर्याय असे सारखे आहेत का. जर 2च पर्याय सारखे जर बाकीचे 2 सारखे नसतील तर जे 2 पर्याय सारखे तेच उत्तर असते. म्हणजे आपल्या अर्ध्या सेकंदात त्याचं उत्तर निघून जातं. माईक बंद करा. कोणाचा आवाज येऊन राहिला. माईक बंद करा. पुढे एका
काटकोन करणाऱ्या काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी पाच सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर आहे. तर या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती? सर 6.5. त्रिज्या किती? पहिला पर्याय 6.5 सेंटीमीटर, दुसरा पर्याय आहे 7.5 सेंटीमीटर, तिसरा सर पर्याय आहे 6.5. 8.5 सेंटीमीटर आणि चौथा पर्याय आहे 5.5 सेंटीमीटर. तर सर पहिलं 6.5 सेंटीमीटर. सर पहिलं 6.5 सेंटीमीटर. सहा 6.5 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 1. पहिलं पर्याय जे दिलंय त्यांचं उत्तर बरोबर आहे. तुम्ही खूप छान उत्तर देऊ राहिले मुलांना. तुमचं खरंच खूप खूप अभिनंदन आहे आणि तुमचे उत्तर पाहून खरंच आनंद होत आहे. तुम्ही परीक्षेला निश्चित तुम्ही यश मिळवणार आहात. म्हणजे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही पटपट देऊ राहिलेत आणि अचूक देऊ राहिलेत. तर पाहूया आपण. हा काटकोन त्रिकोण आहे आणि त्याचं एक परिवर्तुळ आहे. त्या संकल्पना आपण समजून घ्यायच्या आहेत. त्याचा जो कर्ण असतो तो मध्यबिंदूतून जातो आणि आपल्याला एक बाजू दिली 5 सेंटीमीटर आणि एक बाजू दिली 12 सेंटीमीटर. आपल्याला तुम्हाला मी पहिल्या तासात सांगितलं होतं पायथागोरसच्या प्रमेयवर 4 ते 5 प्रश्न येतात की पायथागोरसच्या प्रमेयाने सोडवायचं आहे. आपल्याला पायथागोरसचं त्रिकोण माहित पाहिजे. 5, 12 आणि पुढची बाजू 13 येते, म्हणजे कर्ण हा 13 येतो आणि त्रिज्या म्हणजे या हा जे काही मध्यबिंदू कर्ण गेलाय याचं निम्म जर केलं तर ते येते 6.5 सेंटीमीटर. हे उत्तर आहे. पहिलं पर्याय हा बरोबर आहे. फक्त ही संकल्पना ध्यानात ठेवा की काटकोन त्रिकोणाचा जो कर्ण आहे परिवर्तुळ म्हणजे ते मध्यबिंदूतून जातो. त्या कर्णावरच मध्यबिंदू असतो त्या परिवर्तनावर. म्हणजे कर्णामुळं 2 त्रिज्या तयार होतात. ही गोष्ट ध्यानात राहावी. चला पुढचं पाहूया आपण. एका घनाकृतीची एकूण पृष्ठबळ ,384 चौरस सेंटीमीटर आहे.
तर त्या घनाचे घनफळ पहिला पर्याय आहे 512 सेंटीमीटर. दुसरा पर्याय आहे 343 घन सेंटीमीटर. प्रत्येक पर्याय घन सेंटीमीटर आहे. तर तिसरा पर्याय आहे 0.512 घनमीटर. चौथा पर्याय 0.343 घनमीटर. सोडवायचे. पर्याय क्रमांक 1 512 सेंटीमीटर घन सेंटीमीटर. घनफळे घन सेंटीमीटर मध्ये मोजतात. सर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 512 सेंटीमीटर घन. घन सेंटीमीटर म्हणतात. घन सेंटीमीटर. 512 घन सेंटीमीटर. 512 घन सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 1 512 घन सेंटीमीटर. 512 घन सेंटीमीटर. चला बरोबर आहे. पाहूया आपण. आता पृष्ठफळ आपल्याला माहिती पृष्ठफळाचं सूत्र आहे. पृष्ठफळाचं सूत्र आहे गुणिले बाजूचा वर्ग. पृष्ठफळाचं घनाचं जे पृष्ठफळ आहे 6 गुणिले बाजूचा वर्ग. 6 गुणिले बाजूचा वर्ग. 6 गुणिले बाजूचा वर्ग. बाजू आपल्याला काढायची आहे. आणि घनफळ पृष्ठफळ आपल्याला दिलंय 384. बरोबर. आता ते 6 इकडे घेऊया आपण. बाजू वर्ग राहील फक्त. 384 6 एक 6 6 7 36 6 24 64 बरोबर बाजू वर्ग. आता 64 आपल्याला माहिती 8चा वर्ग आहे. बाजू आली 8. आता आपल्याला ते घनफळ विचारलं. घनफळ सूत्र माहिती का आपल्याला? घनाचे घनफळ बरोबर बाजू घन. 8चा घन जर केला आपण तर 512. आणि घनफळ हे नेहमी घन सेंटीमीटर मध्ये. अशा प्रकारे पुढे आता आपल्याला गणितावर आधारित उदाहरण आहे सोडवायचे आपल्याला. कंसात 4x चा वर्ग वजा 9x अधिक 7 अधिक x चा वर्ग अधिक 5x वजा 1 वजा पुढच्या कंसात 5x चा वर्ग वजा 4x अधिक 5 बरोबर किती? दोन पर्याय निवडायचे आपल्याला. दोन पर्याय निवडा. पहिला पर्याय आहे 1. दुसरा पर्याय आहे x चा वर्ग अधिक 3x वजा 2
तिसरा पर्याय आहे 2x चा वर्ग वजा 2x अधिक 5. आणि चौथा पर्याय आहे 2 चा शून्य. चला सोडवा. सर दुसरा पर्याय काय आहे? पर्याय क्रमांक 1 व 4. इथं दिलं ना x चा वर्ग अधिक 3x वजा 2 हा दुसरा पर्याय. पर्याय क्रमांक 1 व 4. पर्याय क्रमांक 1 व 4. ऑप्शन नंबर 1 and 4. पर्याय क्रमांक 1 व 4. अतिशय सोपं असं तर तुम्हाला माहिती आहे. पर्याय पहिले आपण उत्तर सांगू शकतो. इथं 2 पर्याय निवडायचे आणि 2 पर्याय कोणते सारखे आपल्याला माहिती एक आणि 2 तर शून्य घात. 2 तर शून्य घात म्हणजे पण एकच येत असतात. हे उरलेले 2 पर्याय सारखे नाही. तर पाहूया आपण पहिलं दोघांची बेरीज करून घेऊ. 4x चा वर्ग वजा 9x अधिक 7 त्याच्यामध्ये x चा वर्ग अधिक 5x वजा 1 मिळवलं. 4x चा वर्ग आणि x चा वर्ग याची बेरीज होते 5x वर्ग. आपल्याला माहिती जिथे सहगुणक लिहिलेला नसतो त्याला सहगुणक 1 असतो. आता वजा 9x आणि वजा 5x याच्यात वजा 9x मधून 5x जर गेली तर 4x येतात. वजा 4x आणि 7तून 1 गेल्यावर ही बेरीज म्हणजे तुम्हाला माहिती आहे चिन्ह जर वेगवेगळं असेल तर त्यातला फरक काढायचा आणि मोठ्या केवळ मूल्य त्याचं चिन्ह द्यायचं असतं. अधिक 7 अशा प्रकारे पहिलं आलं. आता त्यातून काउंट रिपीट होते का? हो सर. आता होते का? नाही. चला आता तिसरी जी बहुपदी आहे ती 5x चा वर्ग वजा 4x अधिक 5 अशी आहे. तर तुम्हाला माहिती पहिल्या पादावलीतून बहुपदी दुसरी वजा करायची असते तर खालच्या बहुपदीतून प्रत्येकाचं चिन्ह बदलावं लागतं. इथं प्लस चिन्ह इथं मायनस आहे, इथं मायनस. 5x मधून वजा 5x गेले इथं शून्य म्हणजे कट होईल. हे दोन्हीचं चिन्ह वेगळं हे कट होईल. 7 उत्तर येत आलेलं आहे. आणि 2 पर्याय म्हणजे आपण पाहिलेले 2 शून्य घालून सुद्धा एक येत असतो. पुढं पाहायचं आपल्याला समभुज त्रिकोणाची बाजू त्रिकोणाची बाजू 12 सेंटीमीटर आहे. बंद करा.
तर त्रिकोणाची सर्वांनी माईक बंद लंब करा. उंची किती? पहिला पर्याय आहे 4 वर्गमुळात 3. दुसरा पर्याय आहे वर्गमुळात 48 सेंटीमीटर. तिसरा पर्याय आहे 6 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. चौथा सर आवाज रिपीट होतो. कुणीतरी हा कुणीतरी डबल मोबाईल लावून ठेवलेला आहे तेव्हा रिपीट होत राहील. तुम्ही सगळ्यांची माईक बंद करा मग रिपीट नाही होणार आवाज. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 3 ज्यांनी उत्तर दिलंय त्यांचं उत्तर बरोबर आहे. आता इथे एकच उत्तर काढायला सांगितलं होतं आणि काही पर्याय क्रमांक 4 हे पण उत्तर दिले ते पण बरोबर आहे. दोन्ही उत्तर बरोबर आहेत. पाहूया आपण कशी बरोबर आहेत. शक्यतो आपण हे पहिलं उत्तर काढायचं होतं पण दुसरं उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 4 यांनी उत्तर दिले ते पण बरोबर आहे. म्हणजे आपल्याला जेवढं गणितामध्ये हे तर आनंद आहे गणितातला तर असं गोष्टी आल्या पाहिजे आपल्याला. बघूया आपण जर आपल्याला समभुज त्रिकोणाची उंची काढायची असेल लंब उंची बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू असं ते सूत्र आहे. वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू मग वर्गमुळात 3/2 गुणले बाजू आहे 12 हे दोन्ही जर भागलं बेसक 12 उत्तर येतं वर्गमुळात 6 वर्गमुळात 3 असं येतं उत्तर येतं जे पर्याय क्रमांक 3 आहे. आता पर्याय क्रमांक 4 एका मुलाने उत्तर दिलं त्याचं सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करतो. येत जर आपण रूपांतर जर केलं आपण की जर 6 वर्गमुळात आणायचे असेल तर 3 गुणले 6चा वर्ग करायचा तो वर्गमुळात येत असतो 36. मग याचं उत्तर होतं वर्गमुळात 108. म्हणजे दोन्ही उत्तरही बरोबर आहेत. जरी आपल्याला 2 उत्तर काढायला सांगितलं ते 2 उत्तर आले असते बरोबर. 2 आणि 4 2 नाही 3 आणि 4 उत्तर बरोबर आहे. इथं आपल्याला एकच उत्तर काढायला सांगितलं होतं परंतु आता ते एका मुलाने वर्गमुळात 108 हे उत्तर दिलं ते पण बरोबर आहे. एवढं मला सांगायचं म्हणून मी ते हे केलं. तसं इथं उत्तर
पर्याय क्रमांक 3 एकच उत्तर काढायचं होतं. 3 आणि 4. आता पुढे समलंब चौकोनावर आधारित उदाहरण आहे ते पाहूया आपण. एक आकृती मध्ये तिला एक आपण लंब काढलाय आणि लंबापासून या आकृतीचं नाव आहे PQRS. इथं लंबाच्या ठिकाणी आपण M नाव दिलं. SM 5 सेंटीमीटर आहे आणि पुढची जी लांबी आहे ती 52 सेंटीमीटर आहे. वरचा आहे 47 सेंटीमीटर. आणि आपल्याला या चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काढ. आणि अजून एक बाजू आपल्याला दिलेली आहे. ही बाजू दिली आपल्याला 13 सेंटीमीटर. आणि मग पर्याय दिलेले आहेत आपल्याला 624 चौरस सेंटीमीटर. दुसरा पर्याय दिलाय 524 चौरस सेंटीमीटर. तिसरा पर्याय दिलाय 6.24 मीटर स्क्वेअर. चौथा पर्याय दिलाय 5.24 चौरस मीटर. काढायचे. सर SP बाजू किती आहे? हा SP बाजू आहे 13 सेंटीमीटर. SM बाजू आहे 5 सेंटीमीटर आणि MR बाजू आहे 52 सेंटीमीटर आणि PQ बाजू आहे 47 सेंटीमीटर. एवढ्या बाजू आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरून या समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं. सर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 624 सेंटीमीटर वर्ग. पर्याय क्रमांक 1 ज्याने उत्तर दिलंय त्याचं उत्तर बरोबर आहे. खूप खूप अभिनंदन. आपल्याला माहित आहे समलंब चौकोनाचे क्षेत्रफळाचं सूत्र. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ कोण सांगते सूत्र? कोण सांगू शकते का? 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज
गुणिले उंची. इथं उंची आपल्याला माहित नाही, ही उंची काढायची म्हणजे आपल्याला पायथागोरसचं प्रमेय पाहिजे, तुला पायथागोरसचं प्रमेय वापरायचं. इथं 5, 13 आणि मग दुसरी जी बाजू आहे ती 12 सेंटीमीटर येणार. अशा प्रकारे काढायचं. मग सूत्रात किमती घालायची. 1/2 गुणिले आता समांतर बाजूंची बेरीज 47 अधिक 52 अधिक 5. आता यात 52 आणि 5 आपल्याला मिळावं लागते, तेव्हा ती बाजू पूर्ण बाजूची बेरीज होईल. 7 आणि 2 9 5 14 हातचाला 1 104 होईल. गुणिले उंची ती 12. हे 2 आणि 12 जर आपण भागलं तर तिथे 6 104 आणि 6चा गुणाकार केला आपण. 6 चूक 24 40 2 6 0 0 2 तिथेच ठेवला. 6 1 6 उत्तर येतं 624 चौरस सेंटीमीटर. अशा प्रकारे उत्तर आलेलं हे सूत्र सगळ्यांनी पाठ करून ठेवायचे. पुढचं घेऊया आपण. एका वर्गातील एका वर्गातील 41 विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी 13.5 वर्ष आहे. याचं एक उदाहरण प्रत्येक वेळेस येतं. त्यामध्ये वर्ग शिक्षकाची वय मिळवल्यास सरासरी 6 महिन्यांनी वाढते. 6 महिन्यांनी वाढते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती? पहिला पर्याय आहे 43 वर्ष 6 महिने. दुसरा पर्याय आहे 34 वर्ष 6 महिने. तिसरा पर्याय आहे 35 वर्ष 6 महिने. आणि चौथा पर्याय आहे 36 वर्ष 6 महिने. तर काढायचे सर्वांनी. पर्याय क्रमांक 2 34 वर्ष 6 महिने. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 उत्तर ज्यांनी दिलंय त्यांचं उत्तर बरोबर आहे. ऑप्शन नंबर खूप 2. अभिनंदन. पहा, जर आपण पहिले 41 विद्यार्थ्यांची सरासरी 13.5 वर्ष आहे, ते जर आपण गुणाकार केला, पाहूया आपण. 13.5 गुणिले जर 41 केले तर त्याचा गुणाकार येतो 553.5. एवढं त्याचा
गुणाकार येतो. आणि जर शिक्षकाची जर वय मिळवली तर 6 महिन्यांनी वाढते, म्हणजे 14 वर्ष होत. सरासरी होती 14 वर्ष. आणि शिक्षक मिळवल्यामुळे 42 जण होतात. आणि मग याचा गुणाकार येतो 558. 500 मिळाले 588. शिक्षकाची वय मिळाल्यावर 14 महिने कस काय झालं? 14 वर्ष होत आहे ना. 14 महिने नाही, 6 महिने. सरासरी 6 महिन्यांनी वाढली ना. पहिले 13.5 वर्ष होती सरासरी. 6 महिने वाढले होते 14 वर्ष होणार. 6 महिने म्हणजे 0.5 वर्ष असं धरायचं इथं. आणि मग हे 588 मधून जर आपण हे 553.5 वजा केले तर त्याचं उत्तर येतं 34.34 वर्ष 6 महिने असं त्याचं उत्तर येतं. तर अशा प्रकारे पुढं एक आलेखाचं उदाहरण आहे. आलेखाचं उदाहरण घेऊया आपण. आता इथं आलेख काढायला मी काढतो, परंतु तुम्ही ते समजावून घ्या व्यवस्थित. उभा जो अक्ष असतो तो वाय अक्ष असतो, आडवा जो असतो तो एक्स अक्ष असतो. एक्स अक्ष उभा आहे वाय अक्ष. आणि प्रमाण दिलेलं आहे. प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर 10 क्विंटल वाय अक्षावर. आणि जो मोकळा चौकोन आहे ती ज्वारी आहे. ज्वारीचे उत्पादन, ज्वारीचे उत्पन्न. आणि भरीव जो चौकोन आहे, भरीव असा तो गव्हाचे उत्पन्न आहे. आणि खाली साल दिलेलं आहे याच्यावर 2011, 2012, 2013, 2014, 2015 असे 5 वर्ष दिलेले आहेत. जोड स्तंभालेख आहेत. आणि इथं तुम्हाला सांगितलेलं प्रत्येक सेंटीमीटर हा 10 क्विंटल आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. दोन 2011 सालचा जोड स्तंभालेख आहे. 2012 साली पाहूया. घरात हे तुम्हाला दिसतं नाही तर मी हे समजावून सांगतो. हे तुम्हाला काढताना उत्तर पाहता याच्यावर. कलरचा नाही हाईटच होता तिथल्या. हे 2013चं जे 72 क्विंटल पर्यंत उत्पादन ध्यानात घ्या. तिथे 72 काढता येणार नाही म्हणून तुम्हाला इथं आता 72 सांगितले तिथं. त्यानंतर 2014,
ज्वारीच्या उत्पन्नाच्या खाली काय आहे? जे मोकळं आहे ना ते ज्वारीचं उत्पादन, आणि जे रेषा मारल्यात जे भरीव आहे ते गव्हाचं उत्पादन आहे. हो सर. सर टाइम ऑफ. ठीक आहे, मी फक्त समजावून सांगतो की मी 1 मिनिट आणि मग हे करूया. आता इथं आपल्याला विचारलं सर्वात जास्त गव्हाचं उत्पादन, गव्हाचं आणि ज्वारीचं उत्पादन कोणत्या साली झालं? सोपं आहे एकदम. कोणत्या साली झाले हे पाहिलं आपल्याला कळू शकतं. सर्वात जास्त ज्वारी आणि गव्हाचे उत्पादन कोणत्याच वर्षी झाले? तर ते 2013ला झालेले. हे आपण पाहिलं सगळ्यात उंच जी इमारत ती 2013ची आहे. आणि 2012 साली विचारले आपल्याला गव्हाच्या आणि ज्वारीच्या उत्पादनामध्ये किती फरक आहे? तर ज्वारीचं उत्पादन आहे 70 क्विंटल आणि गव्हाचं उत्पादन आहे 50 क्विंटल, तर 20 क्विंटलचा फरक आहे. अशा प्रकारे आलेखावरची उदाहरणं सोपे आहेत. तर अशा प्रकारे आपण ही प्रश्नपत्रिका पूर्ण पाहिलेली आहे. तुम्हाला समजले असेल अशी आशा करतो. तुम्ही छान उत्तर दिली. सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. छान आणि वेळेत उत्तर दिलेले आहे तुम्ही. तर आपण संपूया आपण आता. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. ते दररोज चालू आहे. दररोज 7 ते 8 या वेळामध्ये तास होत असतं. खूप सुंदर. संपलं का? हो, संपलं. थँक्यू. खूप सुंदर अशी तासिका सरांनी आज घेतलेली आहेत. सर कोपरगाव तालुक्यातून इथून गेले होते, तरी सरांनी सुंदर अशी तासिका आजची 8वीच्या वर्गाची घेतली. सरांचं नगरच्या वतीने मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आजची तासिका संपला असं जाहीर करतो. थँक्यू सर.